हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. जी गोष्ट तुम्ही सरळ साधेपणाने समजावू शकत नाही याचा अर्थ ती तुम्हाला नीट समजली नाही. हा विचार होता अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 20 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. 20 मार्च हा दिवस ट्युनिशिया या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आजच्याच दिवशी 1956 मध्ये म्हणजेच 20 मार्च 1956 ला ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळालं होतं. ट्युनिशिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिशियाच्या पश्चिमेला अल्जेरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिशियाच्या 40% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. ट्युनिस ही ट्युनिशियाची राजधानी व सर्वात मोठं शहर आहे. 1956 साली ट्युनिशियाला स्वातंत्र्य मिळाले. हबीब बुर्गिबा हा ट्युनिशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. 2011 साली ट्युनिशियन जनतेने केलेल्या क्रांती दरम्यान भ्रष्ट व लाचखोर राष्ट्राध्यक्ष झिने एल अबिदिन बेन अली यांची सत्ता उलथवून टाकली गेली व ट्युनिशियाने लोकशाहीवादी सरकार स्थापन केले. 2010 सालापासून चिमणी जगायला हवी ही जाणीव उरी बाळगून 2010 पासून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंच भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी 1726 मध्ये इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ, गणित तज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचे निधन झाले. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1642 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1719 मध्ये महाराणी येसुबाई यांची 30 वर्षांनी कैदेतून सुटका झाली. 1916 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षवादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला. आजच्याच दिवशी 1854 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. हा पक्ष ग्रँड ओल्ड पार्टी किंवा GOP ह्या नावाने देखील ओळखला जातो. 1739 मध्ये नादिर शहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली. आजच्याच दिवशी 1956 मध्ये मराठी नवकाव्याचे प्रणेते बा.सी. मर्ढेकर यांचे निधन झाले. सौंदर्य आणि साहित्यासाठी त्यांना 1956चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1909 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 1987 मध्ये कंगना राणावत यांचा जन्म झाला. त्या सिने कलाकार आहेत. 1920 साली नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म झाला. वसंत कानेटकर हे मराठीतील नाटककार व प्रसिद्ध कादंबरीकार होते. अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते ही त्यांची प्रसिद्ध नाटके होती. वसंत कानेटकर यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. आजच्याच दिवशी 1828 साली नॉर्वेजियन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 मे 1906 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1927 साली महाडचा चौदार तळे सत्याग्रह सुरू झाला. दलितांना या तलावाच्या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. आजच्याच दिवशी 1908 साली ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 मार्च 1985 रोजी झाला. 1966 मध्ये पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म झाला. सुमारे 3 दशके हिंदी सिनेमामध्ये कार्यरत राहिलेल्या अलका याज्ञिक भारतामधील सर्वात यशस्वी पार्श्वगायिकांपैकी एक आहेत. त्यांना आजवर
फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कारासाठी विक्रमी 35 नामांकने व एकूण 7 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. आजच्याच दिवशी 1925 मध्ये ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या व्हॉइसरॉय पदाच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी केली होती. त्यांनी राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल उभारला होता. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1859 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2014 साली भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन झाले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. याशिवाय सुलभ इंटरनॅशनलचा ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर, पंजाब रत्न, साहित्य अकादमी फेलोशिप, ऑल इंडिया मायनॉरिटीज फोरम अॅन्युअल फेलोशिप अशा पुरस्कारांनीही त्यांचा सन्मान केला गेला होता. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1915 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2015 साली सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी घडले होते. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच दिनविशेष. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.